एक अपडेट. 1 कोटी कर्मचाऱ्यांची होळी होणार गोड. या महिन्यात इतका वाढणार डीए. केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. याचा फायदा करोडो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होत असतो. आता लवकरच सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या हिताचा आणखी एक निर्णय घेतला जाणार आहे. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीची घोषणा केली जाऊ शकते. अलीकडेच सरकारकडून ईपीएफओच्या व्याजदरात वाढ करण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. आता कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये मोठी वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. डीए मध्ये किती होणार वाढ? केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या ईपीएफओ व्याज वाढीनंतर आता डीए वाढीची घोषणा केली जाऊ शकते. आता सरकारकडून पीएफवर 8.25% व्याजाचा लाभ दिला जाणार आहे. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये 4% वाढ केली जाणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 46% लाभ दिला जात आहे. आता कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये 4% वाढ झाली तर त्यांचा डीए 50% होईल. सरकारकडून वाढवण्यात येणाऱ्या डीए वाढीचा लाभ 1 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून 2 वेळा वाढ करण्यात येत असते. पहिली डीए वाढ जानेवारी ते जून या दरम्यान आणि दुसरी डीए वाढ जुलै ते डिसेंबर या दरम्यान केली जाते. 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ होत आहे. एआयसीपीआय निर्देशांक डेटानुसार कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये वाढ केली जात असते. एआयसीपीआय निर्देशांक आकडेवारी लवकरच जाहीर केली जाऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना होळीपूर्वीच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची यंदाची होळी गोड होणार असल्याचे दिसत आहे. कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये 4% झाल्यानंतर एचआरए 3% वाढेल. कर्मचाऱ्यांचा डीए मार्च महिन्यात वाढवला जाऊ शकतो. ही वाढ जानेवारी महिन्यापासून दिली जाऊ शकते. कर्मचाऱ्यांना डीए थकबाकी मिळावी यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत.